नमस्कार मंडळी. नमस्कार. आज ह्या दोघी मायले की कशा नटल्या पहा. कारण ह्या चालल्या कार्यक्रमाला. बुरू चालली समूह हा, भूर चालली समूह मामाच्या गावाला. माझ्या कोणाच्या? मामाच्या. अच्छा, हा, तर सोनूच्या मम्मीच्या मामाच्या गावाला चालली समूह आज. हा, आहे ना बाई? नेहमी तिच्याच मामाच्या गावाला जातो आम्ही. हा, काय तू घर जाती. आलं हो माय टकलं लेकरू. काय मी बी टाकलं म्हणून राहिले का तिला. समूह इकडे बा, हे टिक्का लावू आपण. पप्पाला दाखव, पप्पाला दाखव, पप्पाला दाखव. पाहू दे टिक्का. हा, घ्या आता व्हिडिओ. अशीच मुली रे आणि अशीच चालून धरून. होय काय म्हणती मी का मला. तर समूह आणि सोनूची मम्मी दोघी जणी चालल्या माय मावस बहिणीच्या घरी. आणि माझ्या मामाच्या घरी. हा, तिथं घरभरणीचा कार्यक्रम आहे, गृहप्रवेश. तर ह्या पा सोनूची मम्मी बी किती भारी नटली. आणि समूच्या पायात छम 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 आवाज येतोय. तर आज तिच्या वस्ता दाखवतो आपण. सगळ्या वस्ता तिच्या चेंज केल्या. जुन्या लय छोट्या छोट्या होत्या. तर आता ती मोठी झाली तर वस्ता पण आम्ही तिच्या मोठ्या करून घेतल्या. हा, तर सगळ्यात अगोदर छमछम चैनापासून दाखवते मी. हम्म, तर रात्री बघा, काल आम्ही लय चैन करून आणले. तिला किती जोड येईल चायनाचे? 4-5 आहे. ते तसेच आहे का? ते तसेच आहे सगळे. कारण की त्याच्यात मोडगड करायला पुरतच नाही ना, काहीच येत नाही त्याचं. त्याच्यामुळे ते आम्ही मोल्डे नाही. कारण ते डागी राहते ना चांदी. ते कोणाला पण द्यायला कामी येते ना, नवीनचे नवीन असले तर. हा, तर हे 4.5 बाराचे चैन आहे तिचे. हे खूप मोठे आहे बघा ताई चैन. तर मी अशी छान दोऱ्यानं बांधून घेतले दोन्ही साईडला. तर वाटत नाही बांधल्यासारखे ना. तशी मस्त खुळखुळ खुळखुळ वाजताय बघा. दोन्ही पायातले किती छान दिसत असन. याच्यावर ध्यान ठेवून पण चायनावर. हो ना, थोडे गिल्ले आहे ना त्याच्यामुळं. त्याच्यानंतर याला काय म्हणते? आता याला काय म्हणते? वाळे ना. तर वाळेच म्हणते. हा, वाळे. वाळे म्हणते का? हा, तर हे वाळे किती बाराचे? तर हे 6 बाराचे. हा, तर आम्ही काय केलं, तिला लय मोठे वाळे येल होते आहे ना. हो, ते सगळे मोडले आम्ही. हा, मोडले म्हणजे त्याचे तेवढेच पैसे आले. हा, याच्यात काही टाकायची गरज आम्हाला पडली नाही. तर हे छान अशी 6 बाराची आणि किती जाड आहे बघा ताई. मस्त दिसत आहे तिच्या पायामध्ये. आणि हातातले तिचे. समू दाखव. याला काय म्हणते? याला कडे. समू नाही ना, एवढं का लगे. काय झालं याला? ते कड्याला हात लावलं तिच्या. हा, हे काढायचं कड. काढायचं कड. नाही समू, हात नाही लावत आता. आता नाही लावत. तर 4 बाराचे कडे आहे ना. हा, कडे 4 बाराचे आणि वाळे 6 बाराचे असं तिचं. चांदी 10 बाराची कड्याची, कडे आणि वाळ्याची. आणि कानात पहा समूच्या. बघू शकता तिच्या कानामध्ये अर्धा ग्रॅमच्या बाळ्या आहे दोन्ही कानात. नाही 1 ग्रामच्या बाळ्या आहे. हा. काल आम्ही पत्ते आणले बघा अर्धा ग्रामच्या तिसाठी. हा, तर असे छान 1.5 ग्रामचं झालं तिचं. आणि छोटी साईज घेतली कारण की गाडा चांगला असला आणि छोटा तर छान दिसतो. आणि तिच्या गळ्यात पहा. ओम आहे. हा, इकडे दातमणी बघा ताई. ओम आहे आणि सागरगोटा आहे. आमच्याकडे सागरगोटा घालते. काऊन घालते ते माहित नाही, पण आई म्हणे की घालते, तर मग मी आणला. आईला माहिती त्याचं महत्व. तर तिला असे छान दागिने घालून आम्ही आज कार्यक्रमात पाठवतोय. आहे ना बाई? तर आम्ही काय केलं, थोडेफार पैसे टाकले तिच्या दागिन्यामध्ये. पण मग व्यवस्थित करून घेतला. तिला काही सोन्याचे येल होते, काही चांदीचे येल होते. तर ते सगळे मोडगड करून एकच व्यवस्थित ठोक करून घेतलं. हा. तेवढे जोड ठेवू सर. फक्त आम्ही तिचे चैन नाही मोडले. कारण की चैनात काही येत नाही. ज्याच्यामध्ये जेवढे तेवढे पैसे आले ना, ते सगळं तिचं त्याच्यामधल्या त्याच्यात टाकून दिलं. तर समूचे दागिने कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा.